मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्वा अष्टमी आणि दुर्गा अष्टमी आणि मंगलागौरी पूजन तिघांची व्रतकथा। कारण की श्रावण मास हा व्रत वैकल्प्य करण्याचा संपूर्ण महिना असतो। तर या महिन्यात जेवढे जप तप हवन जेवढे नामस्मरण केले आपण शिवाचे या दुर्गा माताचे तेवढे आपल्यावर शिवाची कृपा राहते। तर आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तिघ व्रतकथांचे महत्त्व काय काय आहे आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते या कथा ऐकल्याने। म्हणून जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। आणि मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स गावांच्या येत आहे, हजारो गावांच्या अशाच गावांच्या कमेंट्स येत राहू द्या आणि माझा आत्मविश्वास वाढवा आणि शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराणाचा मराठीत लाभ घ्यावा। संपूर्ण 24,000 मंत्रांचा शिव महापुराण आहे। तर सर्वांनी या श्रावण महिन्यात नक्की श्रवण करावे। श्री गणेशाय नमो नमः। मदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या पर्वताचा जावई असणाऱ्या गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आलाय असे हे महेशा दुष्ट आणि बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या त्रितापाचे हरण करणारा सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस आणि मग तुझ्याकडून त्यांचे खरेच ध्यान लागते। त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्रीरूप पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्र राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गोब्राह्मण प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता। तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, स्मररंगनाथ भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलीसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते, त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसे तिचे मुख गोल व नयन मनोहर होते। विधात्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्येच्या कुंडलीत आहे। ती खरोखरच 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितलेले भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला। त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य दान केले, अलंकार दिले, उत्तम प्रकारची वस्त्र दिली। मुलीचे बारसे मोठ्या थाटामाटात साजरे झाले। रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे इच्छाहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले। म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले। सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितलेले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितिनीस तिच्या 14व्या वर्षी विधवा योग येणार आहे, वैधव्य योग येणार आहे, तो काहीही करून टळला पाहिजे। पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातूनच खूपच खिन्न झाला। आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले। पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काहीही कारण नाही। शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। शंकराची कृपा ज्याच्यावर राहते त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते याची खात्री बाळग। तू शंकराची भक्ती कर, मी बोललो ते कधीही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही। राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला। सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेली। हळूहळू दिवस जात होते। एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती। 14 विद्या आणि 64 कला ती अतिशय निपुण झाली होती। आता सिमितिनी उपवर झाली। राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते। विचार करून त्याचा मेंदू फार शिनला होता। सिमितिनी आता पौर्णिमेच्या पूर्णपणे चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती। तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे। तिच्या सर्व अंगाला आता असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पळणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असत
वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होऊन जात असे. नाजूक कमल बघून सिंह लज्जित होत असे. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असे. कमळे, हरण आणि मासे तिच्या तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे. लांब सडक केसांची काळी भोर, इकडे तिकडे हळणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दळून बसे. तिची सरळ नासिका पाहून पोपट त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असे. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावेत असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगाचा दळवणारा सुवास 10 मैल लांब जात असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रभा ही तशीच सर्वत्र पडत असे. तिच्यासारखीच तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत, तिच्याशी गप्पा मारत. त्याच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी वैधव्य योग येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितलेले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितीने मनातून घाबरली होती. म्हणूनच एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गही भरलेल्या आवाजात सिमितीने तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला मी शरण जाऊ ते मला सांग. मला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी करू तरी काय. मला तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देतो, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे असेल ते नीट ऐकून घे. रात्री शंकराची यथा सांग पूजा. गंध, अक्षदा, फुले, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही मोठे संकट आले तरी ते व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवासन ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्याची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कोसळले तरी सोमवारचे व्रत सोडू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नको. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत केले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नल राजा नातू आणि इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंधा हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबाच्या प्रमाणे नल राजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर, पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखे सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्याबरोबर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी यती मैत्रिणीने सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरित होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण ती जेवू घालीत असे. त्यांना चांगले वस्त्रांकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरीला रत्नखचित शिवमंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापले होते आणि पूजा विधीत करून काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्य अखंड राहते. शिवापुढे धूप झाला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य दीर्घायुष्य होते. शिवाला नैवेद्य दाखवला की त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. शिवाला विडा ठेवला की 4 पुरुषार्थ मेल्यासारखे होतात. मनोभावे नमस्कार जर शिवाला केले तर चांगले आरोग्य लाभते, संकटांचा नाश होतो. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातली की मनातील सर्व भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला, दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिले, त्याला सहजासहजी महासिद्धी प्राप्त होते. मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. होम हवन केले की संपत्ती भरपूर प्रमाणात वाढते. कीर्तन जर शिवाचे केले तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान प्राप्त होते. शिवाचे गुणगान ऐकले की आदी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याच्या फेऱ्या चुकतो. शिवापुढे मंगल असा वाद्यघोष केला की कीर्ती दूरवर पसरते. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे असेल ते ज्ञान प्राप्त होते. सिमितिनी अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होते. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितिनीला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखे फार मोठा सोहळा सुरू होता. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याचा मोहरा राजाने आपल्या जावयास वरदक्षिणा दिल्या. वस्त्र, अलंकार, रत्ने किती दिले याची तर गणतीच करणे कठीण. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि त्याच्या नित्यशाळा याही त्याने जावयाला आंदण म्हणून दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलावून त्याने स्वादिष्ट यथेष्ट जेवण तृप्त करून दिले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्याने त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू करू लागता
धुराळा खाली बसला आणि याचकाच्या तृप्तिरूपाने तृणाकार नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषद्य नगरीचे लोकसुद्धा वधू सिमितिनीला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत की काय असे तिच्याकडे पाहणाऱ्यास प्रत्येकास भासत होते. तिच्या श्वासावासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमास देता येत नव्हते. लग्न समारंभ आनंदाने आणि अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसह नैषद्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले आणि कृष्ण रुक्मिणी सारखा चित्रगंध सिमितिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत होता. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासी आणि मोठी सेना येऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनोजोक्ती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते. म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकीत बसला होता. यमुना नदीच्या राजाची नाव मुक्तपणाने विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपापल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला आहे? यमुनेच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला आणि नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. त्यामध्ये तो त्यांचा जावई बसलेला होता आणि त्या सरशी लोक आकांत करू लागले. सैन्यात एकपेक्षा शूरवीर होते, पण स्थिती अशी काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते. धावत पळत आणि रडत राजा चित्रवर्माकडे गेला आणि त्यांनी ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडबडतच राजा यमुनाकाठी आला. डोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितिनी तेथे आली. सर्वजण शोक सागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितिनीची आई आपल्या मुलींच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितिनीचा त्यावेळेचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी वृक्ष लता पर्वत सर्वजण सिमितिनीच्या बरोबर शोकसागरात अकंठ बुडाले. दुःखाचा अतिरिक्त झाल्याने सिमितिनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्यात चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेच्या विदर्ण मुखाकडे इंद्रसेनाने तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालच्या जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत होती. अतिशय शोक करू लागले. माझ्या एकोलता एक लाडका मुलगा या कालिंदीने खाऊन टाकला. पूर्वजन्मी मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची काठी, आधाराची काठी यमुनाच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाळस कोठे आहे? माझा चित्रगंधा कुठे लपला आहे? कुणीतरी मला दाखवावं. मी पूर्वी काय पाप केले? भगवान शंकराचे प्रदोष व्रत सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी कधीतरी भेदाभेद केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? पंक्तीभेद केल्या का? काय मी केले? तर माझा हा मुलगा नौकामध्ये डुबून गेला. मी दुसऱ्यांची धनाची माझ्या मनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काय घडले ते मला कळत नाही का? माझ्या मागच्या जन्मी दान देण्यावक्त ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले. कुणी दान करीत असेल तेव्हा त्यात मी विघ्न आणले होते का? कुणाच्या तोंडाचा घास काढून घेतला का? गुरुद्रोहाचा केला का? पानावर जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले का? हरिणी आणि त्यांच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले. आता मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी, राजा राणींनी कसे बसे सावरून धरले. चित्रवर्म राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्यांची पत्नी लावण्यवती थोड्या दिवसांनी आपल्या नगरीला परत गेले आणि आपले नैषद्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतले. त्यांना आढळले शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघे पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद करून आणले आणि तुरुंगात टाकले. सिमितिनीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला होता. मैत्रिणी सांगितलेल्या गोष्टींचे तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. सिमितिनीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सवाशन ब्राह्मणाची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेली. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा त्या पाण्यात पडाला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील नागलोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार आश्चर्यचकित झाला.
तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्यांच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्यांचे तप मोडले असे सौंदर्य त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण व लांब रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखांनीही येथील नागलोकातले सुख जास्त श्रेष्ठ वाटत होते. पाताळ नगराचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राजाची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणाने सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता का? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकराने निर्माण केली आहे. या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात त्याने निर्माण केलेल्या या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेली असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात समावतात. आदी पुरुष ज्याला म्हणतात ते आदी पुरुष म्हणजे हर साम सदाशिव, शिव साक्षात सदाशिव. आम्ही त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. जो सदाशिव म्हणतो, जो हर साम सदाशिव म्हणतो, त्याच्यावर शिव अगदी प्रसन्न होतो. त्याच्या सत्वांश म्हणजे त्याने विष्णूची निर्मिती केली आहे. रजांश म्हणून त्याने वीरचीच निर्माण केले. तमांश म्हणून रुद्र निर्माण केला आहे. पुराण पुरुष असणारा सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव भोळा साम सदाशिव भोळा महादेव आहे. आम्ही आमच्या भोळ्या महादेवाची मनापासून अगदी भक्ती करतो. जो भोळ्या साम सदाशिवाची भोळी भक्ती करतात त्याच्यावर शिव अगदी प्रसन्न होतो. भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही. भोळ्या साम सदाशिवाला श्रद्धेनुसार पूजा करावी. जो भोळ्या साम सदाशिवाची श्रद्धानुसार पूजा करतो त्याला वाटेल तो भोळा साम सदाशिव त्याला देऊन देतो. अशा या भोळ्या साम सदाशिवाची मनापासून आम्ही भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाई दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू हे सर्व व्यापून शिल्लक उरला आहे. या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्याच्या कृपेने फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले आहे. कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे. आम्ही नम्र उपासक आहोत. तेजस्वी अशा सूर्य ज्याचे नेत्र आहे, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे त्याचे अंतकरण आहे, बुद्धी त्याची द्रुहीन आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, असा तो विराट पुरुष सांब सदाशिव. जितके जितके देव आहेत तेवढे सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र मित्र त्याच्यासमोर हात जोडून सदोसदीच उभे राहत असा. शंकराचे मी पामर, माझ्या शब्दात काय वर्णन करणार. मी म्हणजे शंकराचा दासांचा दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतः सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू फार मला आवडलास. देवांना कष्टाने सुद्धा तू मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येथे आहेत. तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहावेस अशी माझी इच्छा आहे. चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितिनी 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला पाहून तिने कदाचित प्राण सोडले असेल. माझ्या घरी जाऊन आई वडिलांची पायाची सेवा कधी करीन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज एखाद्या माशासारखी तडफडत असेल. तिने प्राण नेत्रात गोळा केले असतील आणि तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कळकळीने अश्रू गाळत तक्षकाने राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार धन दिले आणि वस्तू दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान केले. जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल तेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या जवळ येईन असे आश्वासन दिले. पृथ्वीनं मिळणारी रत्ने, चिंतामणी, सप्रेम भेट दिली. भेट मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे मोठे गठोडे केले. राक्षसाच्या डोक्यावर भले मोठे गोठवडे ठेवून एका नागाच्या फणीवर बसवून पाण्यामध्ये तक्षक राजाने त्याला यमुनाच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेच्या स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघेही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण बोलत मात्र कुणीच नव्हते. त्याने सिमितिनीला आपली ओळख करून दाखवली. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फारच तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार टपोऱ्या मोत्यांची माळ त्याने आपल्या गळ्यात घातली होती. तिच्या कमरेचा कंबरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याच प्रकारे धरणीवर पडणारा असा तो हिरवागार प्रकाश पाहून कोवळ्या गत्ताच्या आशेने हरणे तिकडे येत होती. अंगाला चंदनाचा सुवास होत होता. अगदी अवंती भवती भुंगे गुजारत करीत होते. चित्रगंध राजा असे एकटक पाहून तिचे मन तृप्त करीत होते. टक लावून सिमितिनीकडे त्याच्याकडे पाहत होते. चित्रगंध तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता.
स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत लावण्य सुंदर दिसत होती. तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते, डोळ्यात काजळ नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप खूप पुरुष झाले होते. ग्रहण काळाला चंद्राला राहूने घासावे तशी तिची कोमल अंगी काळवंडलेली दिसत होती. हळूहळू राजा चित्रगंध पुढे आला. त्याने तिला विचारले, आपण कोण आहात? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितिनीने चित्रगंधाला विचारली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्राप्रमाणे सारखे चमकत होते. सिमितिनीची मैत्रिणी तिच्या जवळ होत्या. त्याने सांगितले की 3 वर्षापूर्वीचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पाण्यात नावेतून पाण्यात पडून मरण पावला. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदीत ठेवलेले आहे. या सुंदरची त्यामुळेच आज अशी या सुंदरीची अशी दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी ही हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूंनी भरून आले. आपल्या उत्तर त्याने आपले डोळे पुसत होता. सिमितिनीने आपल्या सख्यांना हळूच कानात विचारले. त्याने त्याचे नाव गाव कुठून आला हे सर्व विचारा असे सिमितिनीने तिच्या मैत्रिणींना सांगितले. त्याच्याबद्दल जाणून घेण्याची सिमितिनीला फार फार इच्छा झाली. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला. तो लटकेच म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. तिन्ही लोकात आणि मुक्तपणाने संचार करीत असतो. भूत वर्तमान भविष्य आणि सर्वांचे आम्हाला ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळून जाऊन चित्रगंधाने सिमितिनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले, मुली तुझा पती मेला हे खरे नाही, तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची गाठ घडवून आणेन आणि शंकराची शपथ घेऊन सांगतो, तुझे ऐश्वर यापुढे सतत वाढत राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितिनी खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात येत होते. खरोखरच हा आपला पती तर असेल, हाच तर आपला पती तर नसेल असं सिमितिनीला वाटत होते. पण तो तर मृत्यू पावला आहे, परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालवले. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर अगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचा धाडस केले नसते. आणि सिद्धाबद्दल सुद्धा या माझ्या मनात प्रेम दाटून येत होते. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वतळे तुला वाईल. सिमितिनी अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली होती. चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्री, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगतो. त्याने हे सांगता सिमितिनी हसतच आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाल्या, सिमितिनी, तू विश्वास ठेवतो नक्की राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय तुझा हात धरण्याचे धाडस कोणाचे नाही. कोण करेल तुझा हात धरण्याचे धाडस? तुझी कथा ऐकून त्या सिद्धाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तेच तू पाहिले ना, असे सख्या त्या सिमितिनीला म्हणत होत्या. पुरे ग पुरे, आता बडबड करू नका. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितिनीने सख्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची, अखंड सौभाग्याची कडा चमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषद्य नगरी जवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले होते. ते राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला आणि तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाहीतर त्याच्याशी युद्ध करून त्याच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला व शरण आला. त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. त्याच्या चुकीबद्दल क्षमा मागितली आणि आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहता चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीने आपल्या पुत्राला कळकळून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे माय लेकराची भेट वाटत होती. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मांद्याला दृष्टी यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे व सर्व प्रजे चित्रगंधाला भेटायला उत्तम ते मौल्यवान नजराने घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत, हनुमानाने पुंशीत पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद या संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसा आनंद चित्रगंधाच्या परत येण्याने आजही दाटला होता. सर्व नैषद्यपुरी लता पल्लव पंतकांनी शुगारले होते. मातासह पितासह चित्रगंध प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्याकडे राजाकडे सेवक धावत आले. राजाला जामात आले. अशी शुभ वार्ता कळताच काय करावे आणि काय नाही हे सर्वांना वाटत होते. चित्रवर्माने नेत्रातून अखंड अश्रू वाहू लागले. त्याला कंठ भरून दाटून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान सांगितले त्याने राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगल वाजले वाजू लागले. राजाने आपला खजाना सर्वत्र उघडा केला व त्याला जे जे हवे असेल ते घेऊन
जावे लागले असे सांगितले. जय जय उमानाथ म्हणून राजा आनंदशयाने नाचत होता. त्याचे पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. सिमितिनीला सख्याने उत्तम प्रकारे सजवले होते. शिवनामाचा जय जयकार करीत होते. तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले. कपाळी कुंकुमाचा सौभाग्याचा अखंड सौभाग्याचा तिलक पुन्हा एकदा लावला. दशोगीने विडा करून तिला खायला दिले. एकदा दस्त पुढे करू तर नगरातल्या सगळ्या स्त्रियांनी सिमितीला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या. सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारली. पोरी, तुझे अखंड सौभाग्य राहावो. आज खरोखर तुझ्या पुण्याईने जगमगत आहे. जो ही कथा ऐकेल त्याची अखंड सौभाग्याला प्राप्ती होईल. जो श्रवण करेल, पठण करेल, कोणाला शेअर करेल, कोणाला सांगेल त्याचे अखंड सौभाग्य राहील. अखंड सौभाग्याची ही व्रतकथा आहे. अशीच सुखात राहा. सोमवारची व्रताची योग्यता काहीच वेळेत आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताचे दिवशी पूजन केले. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आईवडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदाश्रू गळू लागले. दशोदिशा अतिशय पुलकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्टवृत्ती केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरमत आपल्या राजधानीच्या नगरात आले आणि तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीच्या विवाहाचा सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालावयास दिले. पाताळ नगरातील सुगंध राजा आणि आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगराच्या आभूषणाने आणखीच जास्त सुंदर दिसत होती. आणि नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट दिल्या. आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नमस्कार केला आणि तिच्या सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहावा, अखंड सौभाग्याचा समुद्र भरलेला राहील असे त्यांनी शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण तिला नैषध नगरीला आणि पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमेकांना चित्रगंध राजाला नेले आणि सम्राट म्हणून मान्यता दिली. आपल्या राज्य आपल्या मुलाच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखे म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंधाला व सिमितिनीला 10,000 वर्ष पृथ्वी सुखाने राज्य केले. पृथ्वीच्या नलराजाने चित्रगंधाने आपली सांग कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्री, सोमवार, प्रदोष ही व्रत निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवायची आणि ही व्रतकथा ऐकावी. म्हणजे ही व्रतकथा ऐकली म्हणजे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याची कीर्ती 10 दिशात पसरेल. असे सिमितिनीचे सुंदर सौभाग्यकारक आणि वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील आणि त्यांचे सौभाग्य वाढेल. कुणाचा पती दूर गेला असेल तिचा पती दूरून परत लवकर येईल, भेटेल. ज्या विधवा स्त्रिया आहे ज्या आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर पती मिळून अखंड सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवार व्रत सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकणाऱ्यावर एखादा मुलगा हरवलेला पुन्हा परत मिळेल. आख्यान ऐकणाऱ्यास आयुष्य लाभेल, आरोग्य लाभेल, ऐश्वर्य वाढेल, ज्ञानाची प्राप्ती होईल, विद्याची प्राप्ती होईल, धनाची प्राप्ती होईल. त्याच्यावर जर मृत्यूगंड आला असेल, त्याचा मृत्यूकाल आला असेल, त्याचा मृत्यूकाल टळेल, दीर्घायुष्याची प्राप्ती होईल. जवळचे जे धन असेल ते सुद्धा गेलेले धन परत वापस येईल. त्यांच्याकडून सहजपणे पराजय होईल. असे हे व्रतकथा होती. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थचे मानलेले प्रयाग तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. भक्तिरूपी माघ मासात या स्नान करावे लागेल तर सर्व नष्ट होतील त्यांचे पापे. अतिशिवपद त्यांना प्राप्त होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक अमृत आहे. साक्षात अमृत प्राशन केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. फक्त सज्जनांनी पाहावी. जो निंदा करतो त्याने हे आख्यान ऐकू नये. जो राक्षस तापट आहे त्याने ही कथा ऐकू नये. पूर्वीच्या लोकांनी जे हे कथा हंकरूपी मध्येच प्यावे. श्रीधर स्वामी म्हणतात अर्पणेचा पती म्हणजे खराखर ब्रह्मनंद आहे. तर अशी ही अखंड सौभाग्यव्रतीची कथा होती. संपूर्ण मराठी वर्षात चातुर्मासाला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आल्यामुळे चातुर्मास विशेष ठरला. यानंतर आता निज श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावणातील दुसऱ्या गुरुवारी शुद्ध अष्टमी तिथी आहे. शुद्ध अष्टमी तिथी दुर्गा देवीला समर्पित असल्याची मान्यता असून ती दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीला दुर्वाचे आणि महात्म्य सांगणारे दुर्वा अष्टमीचे व्रत केले जाते. हे व्रत नेमके काय आहे, व्रतपूजनाचा विधी काय, व्रतकथा कशी आहे, काही मान्यता आपण जाणून घेऊया. श्रावणाला व्रतवैकल्याचा आणि उत्सवाचा महिना मानला गेले आहे. ही व्रतवैकल्य आणि परंपरा या निसर्ग, आरोग्य आणि व्यवहाराकरते धरून आहेत. श्रावणातील प्रत्येक दिवसाला जसे विशिष्ट महत्त्व आहे तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांना व्रतांनाही खूप महत्त्व आहे.
तर श्रावणी ही दुर्गा अष्टमी 13 ऑगस्ट 2024 रोजी दिवस मंगळवार या दिवशी आहे। तर या दिवशी आपल्याला दुर्गा मातेची पूजा अर्चना करायची आहे आणि या श्रावण महिन्यातील जी दुर्गा अष्टमी आहे तर हिला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे। श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपद गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। तसेच गणपती बाप्पाला दुर्वा प्राधान्य वाहिल्या जातात। याच दुर्वा श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते। याला दुर्वा अष्टमी असे म्हटले जाते। अनेक भागात दुर्वा अष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते। दुर्वा आणि शिवलिंगाचे पूजनाचे महत्त्व अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ पवित्र अशा जमिनीवर दुर्वा उगवल्या असतील त्या ठिकाणी जाऊन दुर्व्यावरचं शिवलिंग ठेवून त्या दुर्वाची आणि शिवलिंगाची पूजा करावी। शिवपूजेत दुर्वा शमीपत्र असे अन्य फुले असणे आवश्यक आहे। शेवटी खोबरे खजूर यांचा नैवेद्य दाखवावा। अक्षदा घातलेल्या दह्याचा अर्घ घ्यावे। स्वतः व्रतकर्ता महिलांनी या दिवशी केवळ फलाहार घ्यावा। उद्यापनाच्या वेळी पूजा हवन करावे। तीळ आणि कणिक असलेले पदार्थ भोजनात असणे आवश्यक असते। असे भोजन आमंत्रित केलेल्या उपस्थित सर्व कुटुंबाला सदस्य आप्तेष्ट मंडळी नातेवाईक मित्रमंडळी यांना द्यावे। व्रतकर्त्याने दुर्वा अष्टमीला गौरी शिव आणि गणपती यांची पूजा करावी। श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमी या दिवशी करावयाची दुर्वाशी संबंधित असे दुर्वा अष्टमी व्रत आहे। या व्रतामध्ये दुर्वांना विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे। व्रतकर्त्याने दुर्वा गौरी शिव आणि गणपती यांची पूजा करावी। पंचामृताचा अभिषेक करावा। मुख्य अभिषेक झाल्यानंतर ऋतू कालोद्ध फुले फळे व्हावीत। धूप दीप नैवेद्य दाखवावा। आरती करावी। पूजेच्या शेवटी त्वम दुर्वे मृतनामासी पूजितासी सुरासरे सौभाग्य संतिम तद द तत्वा सर्वकारी भव यथा शाखा प्रशाखा स्तुतितासी महितले तथा ममापि संतानम देही त्वम जरामरम हा श्लोक म्हणावा आणि दुर्वाची प्रार्थना करावी। दुर्वासह शिव पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दुर्वाची प्रार्थना करावी। मला संपत्ती दे, सौभाग्य दे, संतती दे, सर्व कार्यामध्ये सिद्धी जाऊ दे, जाण्यास सहकारी होऊ दे, असंख्य शाखांनी समृद्धी होऊ दे। तू जशी बहरून पृथ्वीवर सर्वदूर पसरतेस तशीच सर्वदूर कीर्ती पसरवणारी संतती मला दे आणि धनधान्य माझ्याजवळ दे। माझी वंशावली तुझ्यासारखीच वाढत राहो अशी प्रार्थना करावी। साध्या सोप्या भाषेत प्रार्थना करावी। पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दुर्वाविषयक कथा ऐकावी। कोणत्याही पूजनाच्या शेवटी त्या संबंधात म्हणजे कोणत्याही शेवटी म्हणजे जी कथा असेल ती श्रवण करावी। वाचणे या श्रवण करणे खूप लाभदायक आहे। दुर्वा अष्टमी व्रतकथा श्रवण करणे लाभदायक आहे। दुर्वासह शिव पार्वती आणि गणपतीची केलेली पूजा आटोपल्यावर दुर्वाची प्रार्थना करावी। मला संपत्ती सौभाग्य संतती देऊन सर्व कार्य सिद्धी जाऊस दे अशी प्रार्थना करावी आणि मग दुर्वांना अमरतत्वाचे वरदान प्राप्त झाले आहे। जे दुर्वा आहे ते अमर आहे। समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दुर्वाच्या आसनाजवळ ठेवल्यानंतर त्या कलशातील अमृताचे काही थेंब दुर्वावर सांडले गेले। त्यामुळे अमरतत्वाचा गुण दुर्वामध्ये आला आहे अशी कथा पुराणांमध्ये आढळते। त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दुर्वाची पूजा केली जाते। संतती सौभाग्य संपत्तीचा लाभ मिळण्यासाठी हे व्रत करावे असे सांगितले जाते। दुर्वाची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेला शुद्ध आणि स्वच्छ दुर्वा घ्याव्यात असे आग्रहाने सांगितले जाते। अशी ही दुर्वा अष्टमी आणि दुर्गा अष्टमी म्हणजे दोघींची व्रतकथा याच्यात महत्त्व सांगितले। या मंगळागौरीची कथा ऐकूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। एक नगर होते। तेथे एक वाणी होता। त्याला काही मुलगा नव्हता। त्याच्या घरी एक गोसावी येई, अलक म्हणून पुकारा करी। वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली। त्याने तिला एक युक्ती सांगितली। दाराच्या आड लपून बस, अलक म्हणतात सुवर्णांची भिक्षा घाल आणि अशी भिक्षा झोळीत घातली। बोवांचा नेम मोडला। बाईवर फार रागावला। मूल बाळ होणार नाही असा शाप दिला। तिने त्याचे पाय धरले। बोवनी शाप दिला। बोवा म्हणाला, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा,
जिथं घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला, घोडा अडला, तिथे खणलं, देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे, हिरे जडितांचे खांब आहेत, माणिकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे. त्याने मनोभावे पूजा केली, त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली, घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धन द्रव्य आहेत, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे, तुला पुत्र देते. अल्पायुष्य पुत्र घेतल्यास तर गुणी मिळेल, दीर्घायुष्य घेतल्यास तर जन्मदा होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. अशी इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीने सांगितले, माझ्या मागितला बाजूला जा, तिथे एक गणपती आहे. माझ्या मागच्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुला कार्यभाग होईल. देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागे गेला, गणपतीच्या दोदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो मोठे आंबा एकच आहे असे 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसामासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळतीन झाली, मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकांची भांडण लागली. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय दुवाड आहे, काय दुवाड आहे. ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, माझ्या कुळ वंशामध्ये कोणी दुवाड नाही, मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं. त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलेले मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काय लागलं, एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, दुवाड आहे, दुवाड आहे. ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आणि आमच्या कुळावंशामध्ये कोणी दुवाड नाही, मग मी तर तिची मुलगी आहे. भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे काढतं कसं. त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केले, आपल्या आईला वाण दिलं. आई हुगडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची अंगठीची खून काही पटेना. आई बापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावा आणि बापाने विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दान धर्म केले, तीर्थयात्रा केले, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौरी आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौरी तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं मामा. मला म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ, परत येऊ. लग्नाच्या गावी आले आणि तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. तो म्हणाला, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानास सांगितलं. यांनी पालखी पाठवली. आदर तिथ्याने घरी नेले. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे. त्याने लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले आणि
तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला अशी म्हणाली. तिने सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत कसं असतं ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तू आम्हांना सर्वांना प्रसन्न हो, आपलं अखंड सौभाग्य राहावं इतकीच देवीची प्रार्थना आहे. देवांची प्रार्थना ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची 5 सुपर्ण संपूर्ण ही कहाणी होती मंगळागौरीची. तर मित्रांनो, अशी ही मंगळागौरीची कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही मंगळागौरीची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा.